चालायला मोदी आहे का सर्व मतदारसंघात? आमदारांचा क्लास घेणार आहेत एकंदरीत. नाही, काल देवगिरीच्या नियमित बैठकीनंतर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना सूचना आहेत की माननीय प्रधानमंत्री मोदीजींना पहिले तर भेटायचं होतं, सर्व म्हणजे आमदारांना भेटायचं होतं भाजपच्या. नंतर बावनकुळे साहेबांकडून परत निरोप आला की त्यांचं म्हणणं असं आहे की महायुतीच्या सर्व आमदारांना भेटायचं. आता आमदारांचं रिपोर्ट कार्ड बघतील जे विधानसभेचे आहेत अलीकडे निवडून आलेले, आणि आम्हाला एक निश्चितच एक आनंदाचा क्षण आहे की मोदीजींच्या सोबत आम्हाला काही क्षण घालता येते. स्नेहभोजन होणार आहे का? मोबाईल वापराला बंदी करण्यात आलेली आहे. हा, मोबाईल काय सूचना देण्यात बरं आल्या झालं तुम्हाला? सांगितलं. काही नाही, आम्हाला फक्त आमचं आयडी कार्ड घेऊन जायचं, मोबाईल वगैरे सोबत न्यायचं नाही अशा सूचना आहेत. स्नेहभोजनाचं अद्याप तरी माहीत नाही. एकंदरीत काय गृहपाठ केलाय सगळ्या आमदारांनी? कारण पंतप्रधानांना सामोरं जायचंय, काही अचानक प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा आहे का? हा, गृहपाठ हाच आहे की महाराष्ट्राला कसं प्रगतीपथावर न्यावं, त्याकरता महायुती कशी भक्कम असली पाहिजे, आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बारकाईनं आम्ही कसे कामं करू त्याबाबतचा गृहपाठ आम्ही केलेला आहे. आज पंतप्रधान मुंबईत येत आहेत, मात्र अशातच धनंजय मुंडे हे परळीला गेले आहेत. जाणून बुजून त्यांना पाठवलंय का तिथे? का नेमकं काय कारण आहे सगळे इथे उपस्थित असताना? नाही, काल ते स्वतः देवगिरीला आले होते. देवगिरीला दादांची भेट घेतली, आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेट घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळे मला तिथं जाणं महत्वाचं आहे, म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले. म्हणजे धनंजय मुंडे आज उपस्थित असतील, त्यांच्या व्यतिरिक्त सगळे उपस्थित राहणार? हा, आज ते परळीला गेलेले आहेत, म्हणजे रात्रीच ते निघाले, त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसणार. त्यांनी पक्षाला तशी सूचना दिलेली आहे आणि ती मान्य झालेली आहे. हा, पक्षाची त्यांनी परवानगी घेतली, पूर्व परवानगीनेच ते गेले.